5 महिन्यानंतर होणारा चिकनपॉक्स हा सेफ आहे का? चिकनपॉक्स न होणं चांगलं, पण झाला तर 5 महिन्यानंतर झालेला अतिशय बरा, कारण याच्यामध्ये बाळाचा अवयव बनलेले असतात, तो प्रॉब्लेम नसतो. फक्त याच्यामध्ये रिस्क कुठली असते की चिकनपॉक्स झाल्या आईची डिलिव्हरी आपण बिलकुल करायची असते. आता आमची कालचीच केस आहे, 8 महिन्यांची प्रेग्नन्सी आहे, चिकनपॉक्स आलाय, तिला ताप येतोय, खूप त्रास होतोय, ते ऍडमिट झाले आणि त्यांचं एकच विनंती होती की डॉक्टर आमची आत्ताच्या आत्ता सीझर करा, डिलिव्हरी करा, काही करा, आणि त्यामुळे मग ते नीट होईल. पण असं नाही, जर समजा आपल्याला चिकनपॉक्स झालाय 6वा, 7वा, 8वा किंवा 9व्या महिन्यात, तर आपल्याला स्ट्रिक्टली त्या स्टेजची डिलिव्हरी 7 ते 10 दिवसांनी तरी अवॉइड करायचीच असते. ते का? कारण की जसं चिकनपॉक्सचा व्हायरस आईकडून बाळाकडे जातो, तसंच त्याच्यासाठी तयार झालेल्या अँटीबॉडीज पण बाळाकडे जातात, त्यामुळे 7 ते 8 दिवस. जर आपली डिलिव्हरी त्याच्या अगोदर झाली तर काय होईल? अँटीबॉडीज गेलेच नाही तर बाळाकडे काहीच होत प्रतिकार क्षमता नाही, बाळ जन्मल्या त्याला रिस्क असते हे इन्फेक्शनचे, आणि ते बाळामध्ये रिस्क इन्फेक्शन हे सिरियस असतं. मग काय करायचं? डिलिव्हरी होऊ नये याची पूर्णपणे काळजी घ्यायची, आईला ॲडमिट करायचं, आईचा ताप किंवा जी काही लक्षणं आहेत त्याची आपण पूर्ण ट्रीटमेंट द्यायची. आणि समजाच कळा सुरू झाला आणि आईची डिलिव्हरी झाली, मग काय, आता डिलिव्हरी तर झाली, मग लगेच आपण बाळांच्या डॉक्टरांना सांगायचं की आईला चिकनपॉक्स आहे, 4था-5वा दिवसच आहे. मग बाळाचे डॉक्टर बाळाला प्रोटेक्शनसाठी व्हॅरिसेला झोसू इम्युनोग्लोबिन याचं इंजेक्शन देतात.